मी हे लहानपणापासून खूप ऐकलं होतं की माणसाची कर्मभूमी आणि जन्मभूमी नेहमी वेगळी असते. पण आता मोठं झाल्यावर खरंच ते बघतोय. कारण माझा जन्म तर झाला होता नाशिकला, पण मी आता कामाला आलोय पुण्याला. मग काय, अजूनमधून जेवढ्या सुट्ट्या भेटतात फेस्टिवलसाठी, मग तेवढे फेस्टिवल्स करायचे आणि दुसऱ्या दिवशी परत आपल्या कर्मभूमीकडे यायचं. तसंच मग मी पण दुसऱ्या दिवशी लगेच आपल्या पुण्याकडे निघालो. मग काय आता पटकन रिक्षामध्ये बसतो आणि घरी नवरात्री वगैरे सगळी देवीची पूजा वगैरे तर आदल्या दिवशीच होऊन गेली होती. मग पटकन रिक्षा करतो आणि येऊन लागतो CBS. कधी कधी एवढं माझं नशीब भारी असतं ना, कधी 2-2 तास बस भेटत नाही, पण इकडे गेले गेले मला लगेच बस समोर दिसते. मग पळत पळत पटकन बसमध्ये जाऊन बसतो. आता ही परत नवीन महामंडळाची बस होती आणि इथे एक प्रॉब्लेम झाला होता, मला विंडो सीट नव्हती भेटली. मग फायनली आपण नाशिकला सोडून देतो आणि बस आता हळूहळू स्पीड पकडायला लागली होती. आता पुढच्या इथे स्टँडवरती हे खाऊवाले माणसं आले होते. यार काही घ्यावाचं वाटलं होतं, पण म्हटलं जाऊ द्या, बस आता मध्ये ब्रेकसाठी थांबलच कुठे नाश्त्याला, तर तिथेच काय खाई. पावसाळा बंद झाल्यावर सगळीकडे मस्त हिरवं वातावरण असतं आणि मस्त गारगार हवा तर असते. आता माझ्या बाजूला जे दादा बसले होते त्यांना रिक्वेस्ट केली, यार मला ना वॉमिटिंगचा त्रास आहे. तसं एवढं होत तर नाही, पण त्यांना सांगितलं तर त्यांनी मला त्यांची जागा दिली होती. आता संगमनेरला तर बस थांबली होती, मी म्हटलं यार तो वॉशरूम वगैरे जाऊन येतो. तेवढ्यात माझं लक्ष जातं की माझी बस तयार निघायला सुरू होऊन गेली होती. पळत पळत पटकन बसमध्ये येऊन लागतो. मग काय आता बस थांबली होती जेवण करण्यासाठी. आता या हॉटेलमध्ये मी एकदा येऊन गेलेलो आणि इथला वडा रस्सा खूप भारी असतो. मग पटकन या दादांना म्हणतो, एक वडा रस्सा लावा. पटकन प्लेट घेतो, जागा बघतो, मस्त खातो. तुम्हाला सांगतो सकाळी 11चं जेवलेलो होतो आणि त्यानंतर आत्ता खाल्लं बाई. त्यानंतर आमची बस तर निघाली आणि एका स्टॉपला काय माहिती बाई काहीतरी मोठा राडा चालू होता. मी वाकू बघत होतो, दिसतच नव्हतं, पण काय ऐकू येत नव्हतं. मग फायनली बस येऊन लागते पुण्यामध्ये. मग तिथूनच नेहमीसारखं सिटी बसमध्ये बसतो आणि कंप्लीट 1 तास लागतो. यार हडपसरला ये. आता म्हटलं काहीतरी थंड पिऊ, कारण खूप गरम होत होतं. मग घेतो उसाचा रस आणि लागतो रूमला.